नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये. तर आज व्हिडिओची पहिली सुरुवात आहे, त्यामुळे आपण करणार आहोत प्रसादातील गोडाचा शिरा. प्रसादाचा शिरा सगळ्यात आधी कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे. एका वाटीला थोडंसं कमी असं साजूक तूप आहे, जे मेल्ट करून घेतलेलं आहे ते मी घालणार आहे. ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण शिरा करणार आहोत, म्हणून 1/4 वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा मी करणार आहे. 1/4 वाटी प्रमाण घेतलेला आहे, त्यासाठी 1/4 वाटी रवा मी कढईमध्ये घातलेला आहे. प्रसादाचा शिरा हा 1/4च्या प्रमाणात करावा, त्यासाठी हा अट्टहास. 1/4 वाटीचं प्रमाण आहे, तर आपण तूप जे आहे ते एका वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे. अगदी 1/4 वाटी तूप घ्यायचं नाहीये, कारण शिरा जो आहे तो अतिशय तुपकट लागतो आणि तसं होऊ नये त्यासाठी आपण थोडंसं कमी हे तूप घातलेलं आहे. रवा छान असा व्यवस्थित मस्त मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. जे रवा जो आहे तो एक 5 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत. छान असा मस्त खमंग. पण सगळ्यात आधी गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मगच रवा भाजून घ्यायचा. प्रसादाचा शिरा म्हटलं की त्यामध्ये हे केळी आपण घालतो. मी सुद्धा यामध्ये केळी ऍड करणार आहे. ती 1 केळी असणार आहे. एका केळीचे मी बारीक असे तुकडे करून घेणार आहे आणि मग ते मी घालणार. ही आहे केळी आणि त्याचे मी बारीक तुकडे करून घेतले आहे. जे मी रव्यामध्ये घातलेले आहे, कारण रवा जो आहे हा अतिशय मी 5 मिनिटं फक्त गरम करून घेतलेला आहे, व्यवस्थित भाजलेला नाहीये. केळी घातल्यानंतर रवा जो आहे तो आपण छान असा भाजून घेणार आहोत, अतिशय खमंग असा. जितका रवा जास्त तुम्ही छान मंद आचेवर भाजणार, तितकी शिऱ्याची टेस्ट जी आहे ती वाढणार आहे. आणि तसा शिरा कुणाचा आवडीचा नाहीये, सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे आणि आपण जिथे कुठे प्रसाद घ्यायला जातो ते आपल्याला अगदी थोडासाच प्रसाद मिळतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण घरी जो शिरा करतो तर त्याची चव का बरं होत नाही अशी प्रसादासारखी. तर त्यावेळेला ही ट्रिक यूज करा. ट्रिक म्हणजे त्यामध्ये केळी यूज करा. खूप जास्त प्रमाणात केळं घालू नका किंवा अतिशय कमी प्रमाणातही घालू नका. एका मीडियम वाटीच्या साईजला 1 केळं पुरेसं होतं, ते सुद्धा मीडियम साईजचं. रवा मी एक 10 मिनिटं छान असा मंद आचेवरती भाजून घेते. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि सुवास तर इतका खमंग दरवळतो आहे घरामध्ये की मी काय सांगू. वा वा वा, अप्रतिम. आणि आता आपण वेळ झालेली आहे यामध्ये दूध घालण्याची. तर मी या ठिकाणी तुम्हाला पेला यासाठी दाखवते आहे, ज्याला की आपण फुलपात्र म्हणतात, ज्यामध्ये पावशर दूध जे आहे ते बरोबर बसतं. आपण 2 पेले जे आहेत ते दूध घालणार आहोत, म्हणजे अर्धा लिटर दूध आपल्याला पुरेसं होणार आहे. दूध जे आहे ते छान असं मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. 1-2 मिनिटं वाफ केल्यानंतर आपण दूध घालणार आहोत. मी दूध जे आहे ते मोजून घेतलेलं आहे. अर्धा लिटर दूध पुरेसं होतं. मी 2दा पाव लिटर जे आहे ते दूध घातलेलं आहे. आता पाव लिटर म्हणजे मला माहिती आहे की त्या फुलपात्रामध्ये पाव लिटर दूध बसतं म्हणून. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे अवघ्या 2 मिनिटांमध्ये रवा जो आहे ते गरम दूध जे आहे ना ते छान ॲब्झॉर्ब करून घेतं. त्यामुळे काय होतं, ते घट्ट व्हायला मदत होते. फार वेळ लागत नाही यानंतरच्या प्रोसेसला, पण छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून रव्यामध्ये कुठलीही गुठळी राहणार नाही, व्यवस्थित छान मिक्स होईल. रवा जर छान भाजला गेलेला असेल ना, तर आपल्याला नंतरची प्रोसेसला फार काही वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त असा रवा जो आहे तो मिक्स झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे यामध्ये साखर घालण्याची. पण त्याआधी 1-2 मिनिटासाठी मी फक्त काय करणार आहे, याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि जस्ट 2 मिनिटानंतर बघितलं आणि त्यानंतर त्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत साखर. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने साखर मी मोजून घेतली. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे 1/4 वाटीच्या प्रमाणे करणार, तर 1/4 वाटी साखर घालायची नाहीये. एका वाटीला अतिशय थोडीशी कमी अशी साखर घातलेली आहे, कारण यामध्ये आपण केळी सुद्धा घातली, ती सुद्धा प्रचंड गोड आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालणार आहे, त्यामध्ये बेदाणे असणार आहे, तर ते सुद्धा गोड असतं. खूप जास्त गोड नाही छान लागत त्यामुळे. मला पर्सनली असाच शिरा आवडतो, मी असाच करते. जर तुम्हाला प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर.
छान अशी साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर लगेचच मेल्ट व्हायला लागते आणि जो कोरडा झालेला रवा असतो तो पुन्हा एकदा छान असा ओलसर व्हायला लागतो आणि त्याला एक चकाकी येते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सुंदर असा रंग झालेला आहे आणि त्यावर मी एक झाकण ठेवलेलं आहे. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. फार वेळ झाकण ठेवण्याची गरज नाही. त्यामध्ये मी बेदाणे, बदाम आणि काजू हे छान घातलेले आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता. प्रसादाचा शिरा म्हणला म्हणजे तुळशी पत्र हे येतंच. सो मी तुळशीची पानं सुद्धा घातलेली आहेत. 2 ते 3 पानं घातलेली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालणार आहोत वेलचीची पूड. जी वेलचीची पूड आहे ती घातलेली आहे. थोडीशीच घातली मी, फार नाही घातली. छोटासा 1 चमचा घातलाय. छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून वेलचीच्या पुडेचा जो स्वाद आहे तो छान येतो यामध्ये. आणि आता तयार आहे आपला छान असा शिरा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक